नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपण तुरीच्या शेंडे खुडणीबाबत याआधी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनविलेला होता। मित्रांनो, तुरीचे शेंडे लागवडीनंतर साधारण 30 ते 40 दिवसाच्या अंतराने पहिल्यांदा खुडायला पाहिजे। मित्रांनो, या ठिकाणी आता आपली तूर ही 60 दिवसाची झालेली आहे आणि या ठिकाणी आता आपण तुरीची दुसऱ्यांदा शेंडे खुडणी करत आहे। मित्रांनो, 30 दिवसानंतर आपण तुरीची पहिली शेंडे खुडणी जी केलेली होती त्यामुळे आता तुरीमध्ये कोणता रिझल्ट आपल्याला दिसून येत आहे ते या ठिकाणी आता आपण पाहूया। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ही जी तूर पाहत आहात ही तूर या ठिकाणी 60 ते 65 दिवसाची झालेली आहे। लागवडीनंतर मित्रांनो 30 ते 35 दिवसानंतर आपण या तुरीची पहिली शेंडा खुडणी ही केलेली होती। मित्रांनो, पहिली शेंडा खुडणी केल्यानंतर आता 30 ते 35 दिवस झालेले आहे। या ठिकाणी एकूण 60 ते 65 दिवस लागवडीनंतर या तुरीचे झालेले आहे। आता या ठिकाणी पहिला शेंडा खुडणीमुळे आपल्याला काय रिझल्ट दिसत आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी साधारण 3 तुरीच्या बिया लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे। काही ठिकाणी 2 बिया केलेल्या आहे, काही ठिकाणी 3 बिया या ठिकाणी आपण लावलेल्या आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिली शेंडा खुडणी या ठिकाणी आपण केलेली तुम्हाला दिसून येईल। या ठिकाणी तुरीचा शेंडा 30 ते 35 दिवसानंतर आपण या ठिकाणी खुडलेला होता। या ठिकाणी पहिल्या झाडाचा शेंडा खुडलेला आपल्याला दिसत आहे, त्यामागे या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या झाडाचा या ठिकाणी शेंडा खुडलेला आपल्याला दिसत आहे। त्यानंतर या ठिकाणी तिसरं जे झाड आहे त्याचा शेंडा या ठिकाणी आपल्याला हा खुडलेला तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। तर मित्रांनो, या झाडांचे शेंडे 30 ते 35 दिवसांनंतर खुडल्यानंतर या ठिकाणी बघा या झाडांना किती ब्रांचेस या ठिकाणी आलेल्या आपल्याला दिसून येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ही तूर खूप डफाळलेली आपल्याला दिसून येत आहे। खूप सारे ब्रांचेस या तुरीला नवीन आलेले आहे। तर मित्रांनो, आता होईल काय की 60 ते 65 दिवसाची ही तूर झालेली आहे आणि या ठिकाणी तुरीचे हे जे आता नवीन शेंडे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, हे शेंडे सुद्धा आता आपण खुडत आहे। मित्रांनो, हा शेंडा वरचा या ठिकाणी अशा प्रकारे खुडल्यामुळे मित्रांनो खाली या ठिकाणी हे जे तुरीचे नवीन डोळे आहे हे डोळे या ठिकाणी ब्रांचेसमध्ये या ठिकाणी कन्वर्ट होतील आणि या ठिकाणी तूर ही आपल्याला अधिक डफाळलेली पुढे आपल्याला दिसून येईल। साहजिक आहे मित्रांनो, तुरीला जितके ब्रांचेस असतील, जितकी तूर डफाळेल तितक्या शेंगा पुढे या तुरीला जास्त लागतील। तर मित्रांनो, मशीनच्या साहाय्याने या ठिकाणी आपण तुरीचे शेंडे या ठिकाणी आता आपण परत एकदा खुडणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी 60 ते 65 दिवसानंतर आता तुरीची दुसरी शेंडा खुडणी या ठिकाणी आपण करत आहोत। त्यानंतर परत 90 ते 95 दिवसानंतर परत या तुरीची तिसरी शेंडा खुडणी सुद्धा आपण करणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा तूर उत्पादक शेतकरी असाल किंवा सोयाबीनमध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून तूर लागवड करत असाल तर साधारण लागवडीनंतर 30 दिवसाच्या अंतरानंतर तुम्ही शेंडा खुडणी ही साधारण 3 वेळेस जर कधी तुम्ही केली तर निश्चितच उत्पन्नामध्ये खूप मोठी वाढ तुम्हाला दिसून येईल। मित्रांनो, विविध कृषी तज्ञ तसेच कृषी विद्यापीठांनी सुद्धा या ठिकाणी तूर शेंडा खुडणीला या ठिकाणी मान्यता ही दिलेली आहे। निश्चितच तुरीच्या उत्पन्नामध्ये खूप मोठी वाढ या ठिकाणी दिसून येते। मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा प्रयोग अवश्य करून पहा, निश्चितच तुम्हाला तूर उत्पादनामध्ये वाढ ही मोठी झालेली दिसून येईल। मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर खाली लाल कलरच्या सबस्क्राइब बटनवरती अवश्य क्लिक करा, तसेच समोरील बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी जे टाकत असतो त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।